स्कॉलरशिपची तयारी करणाऱ्या आमच्या लाडक्या विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा के टॉप एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आणि आज बालमित्रांनो आपल्याला इंग्लिशचा पुढचा टॉपिक बघायचा आहे आणि तो आहे होमोफोन्स. होमोफोन्स हा टॉपिक आपल्याला बघायचा आहे. हा टॉपिक काळजीपूर्वक सगळ्यांनी फक्त बघा, एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो. फक्त काळजीपूर्वक हे बघायचं आहे आणि एवढा जरी सराव केला तरी तुम्हाला पुष्कळ आहे. आणि होमोफोन्स हा जो काही टॉपिक आहे तो सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. पहिली गोष्ट, होमोफोन्स म्हणजे काय हे काळजीपूर्वक समजून घ्या. होमोफोन्स काय असतात तर असे वर्ड्स असतात, असे वर्ड्स की त्यांचा साऊंड कसा असतो, सेम टू सेम असतो. वर्ड जरी वेगवेगळे असले तरी मात्र प्रोनाऊन्स करताना ते सेम प्रोनाऊन्स होत असतात, म्हणजे त्यांचा उच्चार सेम टू सेम होत असतो. बट मात्र त्यांचा जो काही मिनिंग आहे ना, तो मिनिंग कसा असणार आहे, मिनिंग त्यांचा वेगळा असणार आहे आणि ते डिफरंट टाइप्सने आपण त्याला लिहित असतो, राईट करत असतो. म्हणजे होमोफोन्स म्हणजे असे वर्ड्स असतात की त्यांचा उच्चार सेम टू सेम आहे, बट मात्र त्यांचं लिखाण करताना ते वेगळे लिहिले जातात, त्यांचा मिनिंग वेगळा आहे, अर्थ सुद्धा वेगळा आहे. असे शब्द आपल्याला नक्कीच माहीत असले पाहिजेत. स्कॉलरशिपला यावर प्रश्न विचारला जातो का? यस, विचारला जातो. एक प्रश्न निश्चितच तुम्हाला स्कॉलरशिपला 2 गुण देऊन जाणारा आहे. त्यामुळे असे काही वर्ड्स आहेत, तुमच्या ऐकण्यातले वर्ड्स आपण अगोदर बघूयात. बघा, तुम्ही आय हा एक अक्षरी शब्द इंग्लिशमध्ये नेहमी यूज करता. आय, आय म्हणजे मी, आणि EY, आय म्हणजे डोळा. बघा, आय, आय, या आयचा मिनिंग इथे तुम्हाला मी होताना दिसतो, तर या आयचा मिनिंग डोळा असा होतो. बघा, यांचं कंपॅरिझन जर आपण केलं तर आय, आय प्रोनाऊन्स करताना आपण दोघांनाही आय असाच उच्चार करतो, बट या आईचं स्पेलिंग डिफरंट आहे, या आईचं स्पेलिंग डिफरंट आहे, याचा मिनिंग डिफरंट आहे, याचाही मिनिंग डिफरंट आहे. असे जे वर्ड्स असतात याला म्हटलं जातं होमोफोन्स. येतंय लक्षात? बघा, नो, तुम्हाला हाही वर्ड माहित आहे. नो म्हणजे नाही या अर्थाने आपण हा वर्ड वापरत असतो. आणि KNOW याचाही प्रोनाउन्सिएशन नो असाच होतो, बट मात्र याचा मिनिंग मात्र वेगळा आहे. याचा मिनिंग आहे माहीत असणे. माहीत असणे हा याचा मिनिंग आहे. बघा, म्हणजे हे जे वर्ड आहेत नो, नो एकमेकांना होमोफोन्सच्या रूपामध्ये आहे आणि आपल्याला यावर आधारित प्रश्न हे स्कॉलरशिपमध्ये विचारले जातात. बघा, त्यानंतर EAT, इट, इट म्हणजे काय? खाणे. आणि IT, इट म्हणजे काय? इट म्हणजे ते. बघा, इट म्हणजे खाणे, इट म्हणजे ते, यांचं स्पेलिंग वेगळं आहे दोघांचंही, त्यांचा अर्थ वेगळा आहे, बट प्रोनाऊन्स करताना दोघे सुद्धा सेम टू सेम प्रोनाऊन्स होत असतात. यालाच आपण काय म्हणतो? होमोफोन्स असं म्हणतो. म्हणजे उच्चार समान आहे, बट मात्र लिहिताना आणि त्यांचे अर्थ मात्र वेगळे असणारे हे शब्द आहेत. आणि ह्या शब्दांचीच प्रॅक्टिस आज आपल्याला या लेक्चरमध्ये करायची आहे. बघा, BY, बाय, उच्चार बाय असाच होतो. BY, बाय, हाही उच्चार सेम टू सेम होतो, बट दोघांचे अर्थ जे आहेत ते वेगवेगळे आहेत. बघा, असेच आपल्याला होमोफोन्स आजच्या लेक्चर्समध्ये बघायचे आहेत आणि तुमच्या मार्गदर्शिकेतले सगळे प्रश्न सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला कव्हर अप होणार आहेत. पुन्हा त्या टॉपिककडे तुम्हाला जाण्याची सुद्धा गरज पडणार नाही. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक सुद्धा करून ठेवायचा आहे आणि पुढे जायचं आहे. बघा, हे वर्ड्स तुमच्या लक्षात राहिले पाहिजेत. सोपे सोपे आहेत, काही अवघड नाही आहेत. बघा, ATE, एट, एट म्हणजे एटचा पास्ट टेन्स आहे. एट म्हणजे खाणे, एट म्हणजे खाल्ले, हो की नाही? त्यानंतर एट, हे एट तुम्हाला माहिती आहे, EIGST, एट. या एटचा मिनिंग वेगळा आहे, या एटचा मिनिंग वेगळा आहे, बट प्रोनाउन्स ॲज एट.
कसं प्रोनाउन्सिएशन आहे, दोघांचं प्रोनाउन्सिएशन सेम टू सेम आहे. देन पुढच्या वर्डकडे जाऊयात. ब्रेक, BREK ब्रेक आणि BREAK ब्रेक. आता या ब्रेक मध्ये काय तफावत आहे, तर हे जे ब्रेक आहे हे तुमच्या बायसिकलचं ब्रेक म्हणा, तुमच्या कारचं ब्रेक म्हणा, तुमच्या मोटरसायकलचं ब्रेक म्हणा, त्या अर्थाने आहे. म्हणजे एखादी गोष्ट थांबवणे या अर्थाने आपण हा ब्रेक यूज करतो. आणि हा दुसरा ब्रेक म्हणजे काय, तर लक्षात आलं असेल तुम्हाला की ब्रेक म्हणजे तोडणे, या अर्थाने हा शब्द यूज होतो. बघा, पहिला आहे 88 EIGST. देन BREAK. या स्पेलिंग मध्ये थोडीशी तफावत आहे. इथे ए आहे, इथे ई आहे, इथे के इथे आहे, इथे ए आहे, शेवटी के आहे. हा स्पेलिंगची तफावत आणि यामध्ये आपल्या चुका होण्याची शक्यता जास्त असू शकते. त्यामुळे स्पेलिंग काळजीपूर्वक बघा. BUY बाय, देन BY बाय, आणि पाठीमागेही आपण बघितला होता BYE बाय. मग हे तिघेही एकमेकांना होमोफोन्स आहेत का? यस, हे तिघेही एकमेकांना होमोफोन्सच्या रूपामध्ये आहेत. बघा, फ्लॉवर. आता हे फ्लॉवर म्हणजे काय, तर हे फ्लॉवर म्हणजे आपण दररोज ज्या चपात्या किंवा भाकरी खातो त्याचं पीठ. आणि हे फ्लॉवर म्हणजे काय, तर हे फ्लॉवर म्हणजे फुल. बघा, स्पेलिंग मध्ये काय फरक आहे, तर FLOUR आणि FLOWER हा फरक आहे. येतंय लक्षात. त्यानंतर HEAR, हिअर अँड हिअर म्हणजे येथे या अर्थाने हे हिअर यूज होतं. तर हे जे हिअर आहे ते ऐकणे या अर्थाने यूज होतं. ऐकणे, हिअर, ऐकणे या अर्थाने यूज होत असतो. बघा, पुढे जायचंय आपल्याला, तर पुढे काय आहे, कोणता वर्ड्स आहे पुढे ते सुद्धा काळजीपूर्वक बघा. बघा बरं, होल. तुम्ही एखाद्या गोष्टीला, एखाद्या वस्तूला होल करत असता, त्या अर्थाने हा होल आहे. आणि WHOLE होल म्हणजे सर्व किंवा संपूर्ण या अर्थाने. याला होल पाडणे असं आपण म्हणतो, तो HOLE होल आहे. WHOLE होल म्हणजे सर्व. पण मात्र प्रोनाउन्सिएशन दोघांचेही होल असंच होतं. देन KNIGST नाईट, देन NIGST नाईट रात्र या अर्थाने हा यूज होत असतो. KNOW नो आपण मगाशीच पाहिला होता. देन PACE पीस, हा पीस जो आहे तो तुमचा बर्गरचा वगैरे किंवा पिझ्झाचा पीस आहे, तुकडा, या अर्थाने यूज होतो. देन इथे पीस म्हणजे इथे शांत राहणे या अर्थाने पीस हा यूज होतो. प्लेन म्हणजे साधा. आपण नाही म्हणत का प्लेन डोसा, कोणता डोसा खायचा मला, तर प्लेन डोसा खायचा. देन हा जो प्लेन आहे तो प्लेन म्हणजे विमान, एरोप्लेन, त्यातला हा प्लेन आहे. बघा, या अर्थाचे शब्द आपल्याला माहित असले पाहिजेत. शब्द हे खूप साधे वाटतात बेटा, पण मात्र आपल्याला परीक्षेला गोंधळ होऊ नये म्हणून असे शब्द आपण अगोदरच रीड केलेले खूप चांगले असतात. आणि याचा फायदा तुम्हाला कसा होणार आहे ते पुढे कळणारच आहे. बघा, RIGST राईट म्हणजे उजवा. राईट म्हणजे काय, लिहिणे. SEA म्हणजे समुद्र आणि SEE म्हणजे पाहणे. SUN सन म्हणजे सूर्य, बट SON सन म्हणजे मुलगा. येतंय लक्षात. देन WEAK वीक म्हणजे एखादा हडकुळा. देन WEEK वीक म्हणजे आठवडा, संडे मंडे, तो WEEK. WEAK वीक म्हणजे हडकुळा. देन टू म्हणजे ला या अर्थाने यूज होतो. देन TOO टू म्हणजे सुद्धा या अर्थाने हा शब्द यूज होतो. बट प्रोनाउन्सिएशन दोघांचंही टूच आहे. मग तुम्ही असं म्हणाल, सर आमचा TWO2 हे सगळे होमोफोन्स आहेत का? हो आहेत. दोघांचं प्रोनाउन्सिएशन सेम आहे, स्पेलिंग मात्र त्यांचं वेगळं आहे, त्यांचा अर्थही वेगळा आहे. देन देअर हे सुद्धा होमोफोन आहेत. साईट म्हणजे दृष्टी किंवा नजर.
देन ही साईट म्हणजे काय, तर आपलं घर एखाद्या जागेवर बांधणं चाललं त्याला आपण साईट असं म्हणतो, म्हणजे जागा, त्याला आपण जागा असं म्हणतो. देन HEAL हिल आणि HEEL हिल. आता दोघांचंही प्रोनाउन्सिएशन सेम आहे, स्पेलिंग मात्र वेगळं आहे, अर्थही वेगळे आहे. DY डाय आणि DI डाय. डाय म्हणजे आपण केसांना डाय करतो की नाही, म्हणजे रंगवतो. DI डाय म्हणजे एखाद्याचा मृत्यू होतो, त्या अर्थाने तो डाय आहे. नॉट गाठ मारणे, नॉट नाही या अर्थाने, म्हणजे नॉट याचं मिनिंग नो या अर्थाने आहे, आणि याचं मिनिंग आहे एखाद्या आपण दोरीला वगैरे नॉट मारतो किंवा आपल्या शूजला नॉट मारतो, ती नॉट ही आहे. देन वेस्ट अँड वेस्ट, एक वेस्ट आहे कंबर या अर्थाने, कमर या अर्थाने, तर दुसरं वेस्ट आहे आपण एखाद्या ठिकाणी कुठेतरी जेवायला वगैरे गेलो की लोक ज्या पद्धतीने काही मिल वेस्ट करतात त्या अर्थाने, म्हणजे टाकून देणे या अर्थाने. देन सेंट, सेंट मारतो की नाही आपण, तो सेंट आहे, आणि सेंट म्हणजे पाठविणे या अर्थाने. सम, तुम्ही सुद्धा सम करत असता स्कूलमध्ये. सम म्हणजे ऍड करत राहणे, आणि सम म्हणजे काही. बघा, असे काही होमोफोन्स आपल्या संग्रही असणं खूप गरजेचं आहे. पुढे आपल्याला आणखी काही गोष्टी बघायच्या आहेत. आता आपल्या प्रॅक्टिस सेटमध्ये तुम्हाला काय काय क्वेश्चन आहेत, आता पाठीमागचं तुम्हाला कामाला येतंय का, ते आता आपण इथे बघणार आहोत. तर काळजीपूर्वक आता या गोष्टी बघा. तुम्ही प्रॅक्टिस केली असेल, बघितलं असेल, पण आता सोपं सोपं जाणार आहे. कसं, तर काय म्हटलेलं आहे, चूज द वर्ड्स दॅट साऊंड सिमिलर. साऊंड सिमिलर मीन्स काय, तर होमोफोन्स. होमोफोन्स, साऊंड सिमिलर म्हणजेच होमोफोन्स. म्हणजे आपल्याला सेंट हा वर्ड आलेला आहे, यासाठी आपल्याला होमोफोन शोधायचा. आताच आपण बघितला कोणता, SENT सेंट. सेंट, सेंट. बाकींचे प्रोनाउन्सिएशन हे वेगवेगळे आहेत, जसं की असेंट, असेंट, स्कॅन्ट, हे वेगळे आहेत, त्यांचं प्रोनाउन्सिएशनच वेगळं होतंय. देन सम, आताच आपण पाठीमागच्या स्लाइडला बघितलं. SUM सम, SOME सम, हो की नाही, सोपं सोपं आहे. देन PEACE पीस, PIECE पीस. बघा, स्पेलिंग काळजीपूर्वक फक्त बघा. इथे प्लीज दिलं, इथं पीस दिलं, इथं पास दिलं, ते वेगळं आहे काहीतरी. तर होमोफोन कसे, तर या पद्धतीने होमोफोन तुम्हाला बघायला मिळणार आहेत. देन FAIR फेअर, FAIR फेअर. देन FEAR, FEAR फेअर, की FARE फेअर, FARE फेअर. आता इथे या फेअरचा अर्थ काय होतो, की जत्रा या अर्थाने आहे, आणि हे म्हणजे भाडे या अर्थाने आहे फेअर. देन स्टेअर्स, बघा, स्टेअर्स, स्टेअर्स, दोघांचं प्रोनाउन्सिएशन इथे सेम आहे. इथे स्ट्रेस आहे, इथे स्टेयर आहे, इथे स्टिअर्स आहे. प्रोनाऊन्स करता आले पाहिजेत वर्ड, आणि याला लागते फक्त प्रॅक्टिस. त्यासाठी आपण सोपे सोपे वर्ड सुद्धा घेतलेले आहेत. देन लाऊड, अलाउड, अलाउड, अलाउड. प्रोनाउन्सिएशन दोघांचे सेम आहेत, बाकीच्यांचे खूप वेगवेगळे आहेत. आला लक्षात. त्यानंतर पुढे जायचंय आपल्याला. पुढे काय आहे, तर काळजीपूर्वक बघा. कॉलर, कॉलर, कॉलर म्हणजे फर्स्ट आहे. इथे कलर नाही, क्लिअर नाही, कोरल नाही, तर काय, कॉलर. देन हिअर, हिअर, बघा, हिअर, याचा उच्चार हिअर नाही होत बरं, हायर होतो. आला लक्षात. हा 3 नंबरचा. असे वर्ड्स काळजीपूर्वक बघा, कारण तुम्ही स्टँडर्ड 5th मध्ये आहात, त्यामुळे प्रोनाउन्सिएशनची खरंच प्रॅक्टिस होणं खूप गरजेची असते. देन WEIGST वेट. वेट हा शब्दही आपण पाठीमागच्या स्लाइडला बघितला होता. WEIT वेट, WEIT वेट. देन ओर्स, बघा, ओर्स, VERAC ओर्स. दोघांचं प्रोनाउन्सिएशन सेम टू सेम आहे, ओर्स अँड ओर्स.
या पद्धतीने, आणि हे तुमच्या मार्गदर्शिकेतलेच आपण स्लाइड्स घेतलेले आहेत, त्यामुळे आता तुमची इथपर्यंत नक्कीच प्रॅक्टिस झाली असेल आणि आता रीड करायला तुम्हाला नक्कीच सोपं जाणार आहे. पुढचा भाग घेऊयात आपण. आता काय सांगितलेलं आहे? चूज द करेक्ट पेअर. करेक्ट पेअर निवडायची आहे. कशाची? होमोफोन्सची करेक्ट पेअर निवडायची आहे. आता इथे पेअर्स मध्ये दिलेले आहेत, बघा बरं. बिलो ब्ल्यू. आता बिलो ब्ल्यू प्रोनाउन्सिएशन वेगळं होतं की नाही? राईट, राईट, RIGHT राईट, WRITE राईट. म्हणजे करेक्ट पेअर कोणती झाली? पेअर ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट पेअर. त्यानंतर सेकंड मध्ये आहे रोज, रुस, हे वेगळंच काहीतरी आहे. एट, आर्ट, वेगळंच काहीतरी आहे. रोज, रोज, बघा होमोफोन्स आहे, म्हणजे प्रोनाउन्स कसं झालेलं आहे? सेम टू सेम प्रोनाउन्स झालेला आहे. देन इथे बघा बरं, THORNE, थॉर्न, थोर्न, वेगळंच आहे. देन लॉस, लॉज, लॉस, लॉज, थोडंसं वेगळं आहे. देन हिल, हिल, HEEL. आता इथे खरं कन्फ्युजन तुमचं होणार आहे. याचं प्रोनाउन्सिएशन होतं हिल आणि HIL, हिल, याचं प्रोनाउन्सिएशन होतं हिल. आता हेही वेगळं आहे. म्हणजेच हिल, हिल हे जरी प्रोनाउन्स करताना सेम वाटत असलं तरी सुद्धा याचा उच्चार हा लॉंग होतो, प्रोनाउन्स लॉंग होतो, याचं प्रोनाउन्स शॉर्ट होतं. म्हणून हिल, हिल हे होमोफोन्स होणार नाहीत. देन थॉर्न, 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 दोघेही कसे आहेत प्रोनाउन्सला? थॉर्न, थॉर्न, दोघेही प्रोनाउन्स सेम आहेत. म्हणून अल्टरनेटिव्ह नंबर 4 इज युअर करेक्ट आन्सर. कळालं? त्यानंतर पुढचा भाग बघायचा आहे आपल्याला. SIGST साईट, SITE साईट. त्यानंतर टेल, TAIL टेल, TELL टेल. बघा यामध्ये सुद्धा टेल शॉर्ट उच्चार आहे, टेल लॉंग उच्चार आहे, म्हणजे ते होणार नाहीत. तर SIGST साईट आणि SITE साईट मागच्याच स्लाइडला तुम्ही हे बघितलेलं आहे. ऑप्शन नंबर 1 काय आहे की साईट, साईट या अर्थाने यूज होतात. आलं लक्षात? साध्या साध्या गोष्टी असतात. इथे स्वी आणि इथला स्वी यामध्ये सुद्धा फरक आहे, येते लक्षात? पुढे जाऊयात आपण. त्यानंतर चूज द करेक्ट सेंटेन्स. आता आपल्याला करेक्ट सेंटेन्स फाइंड आउट करायचं आहे. काय करेक्ट सेंटेन्स? या पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. मग करेक्ट सेंटेन्स आपल्याला फाइंड आउट करायचं म्हणजे सगळे सेंटेन्स वाचणं गरजेचे आहेत. बघा पहिलं सेंटेन्स काय सांगतो? सी कॅन सी, सी कॅन सी द सी क्लिअरली. पुन्हा पुन्हा सी कसं काय होईल? इथेही सी तोच आहे, इथेही सी तोच आहे. चालणार आहे का सेंटेन्स? नाही चालणार आहे. सी कॅन सी, सी कॅन सी द सी क्लिअरली, नाही चालणार हे सुद्धा सेंटेन्स. सी कॅन सी, यस, सी कॅन सी द सी क्लिअरली, म्हणजे ती समुद्राला व्यवस्थित बघू शकते. सी कॅन सी द सी क्लिअरली. देन सेकंड मध्ये आहे मीरा एट, मीरा एट 8 स्वीट्स ॲट 8 o'clock. 8 o'clock, 8 o'clock ला आपण ATE लिहिणार की EIGST लिहिणार? बरं, EIGST लिहिणार. बघा मीरा एट 8 स्वीट्स ॲट 8 o'clock. काय म्हटलेलं आहे? मीरा एट, मीराने खाल्ले 8 स्वीट्स ॲट EIGST 8 o'clock. म्हणजे अल्टरनेटिव्ह नंबर सेकंड आपलं काय आहे? करेक्ट आहे. मीरा एट, हे 8 होईल का इथे? नाही. मीरा एट 8 होईल का? नाही. म्हणजे अल्टरनेटिव्ह नंबर सेकंड आपलं काय आहे? करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे. देन शेवटचा टॉपिक्स होमोफोनचा काय सांगितलेलं आहे त्यामध्ये बघा बरं. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. आता आपल्याला करेक्ट अल्टरनेटिव्ह वापरायचा आहे आणि त्या ब्लँक्स फिल करायच्या आहेत. द न्यू, इथे ब्लँक स्पेस मध्ये ब्रीथ्स इन द फ्रेश. शेवटी तर एअरच येणार आहे, म्हणजे
द न्यू इयर, द न्यू इयर ही वास्तवात याची आय आर जरी लिहिलं तरी याचा प्रोनाउन्सिएशन ए र असा होत असतो. एच ई आय आर इथे हचा उच्चारच होत नाही, प्रोनाउन्स करताना एअर असाच होतो. ब्रीथ इन द फ्रेश एअर, एअर एअर हे दोन्ही सुद्धा होमोफोन्स आहेत. आणि या एअरचा अर्थ काय आहे तर हा एअर म्हणजे वारसदार, वारसदार या अर्थाने हा एअर हा शब्द इंग्लिशमध्ये वापरला जातो. देन पुढचं बघूयात आपण. द लिटिल बॉय, एक छोटा मुलगा आहे तुमच्यासारखा. देन ब्लँक स्पेस अ ब्ल्यू बबल, ब्ल्यू बघा ब्ल्यू. देन आता ब्ल्यूला होमोफोन्स कोणता होईल? ब्ल्यू सुरुवातीला ब्ल्यू येईल का? द लिटिल बॉय ब्ल्यू अ ब्ल्यू बबल. ब्ल्यू BLEW, ब्ल्यू म्हणजे काय? ब्लो म्हणजे उडवणे आणि उडविले, पास्ट टेन्स आहे हा त्याचा. अ ब्ल्यू BLUE ब्ल्यू. बघा आता थोडंसं कुठेतरी यामध्ये स्पेलिंग मिस्टेक करून ठेवतील. BLEW BLEU का? नाही. BLEW बरोबर आहे पण बिलो असं होईल का? नाही. BLEW ब्ल्यू बरोबर आहे आणि BLUE ब्ल्यू सुद्धा बरोबर आहे. म्हणजे अल्टरनेटिव्ह नंबर 4 हे काय होणार आहे? याचं योग्य उत्तर होणार आहे. हा क्वेश्चन तुम्हाला 2020 ला विचारलेला होता यावर आधारित. तर काय म्हटलेलं आहे? व्हेन आय वेंट आउटसाइड अर्ली इन द मॉर्निंग. व्हेन आय वेंट आउटसाइड अर्ली इन द मॉर्निंग, सकाळी सकाळी आम्ही ज्या वेळेला बाहेर जातो. द ब्लँक स्पेस ऑन द ग्रास मेड माय शूज वेट. माझे शूज वेट कशाने होतात? तर बाहेर ग्रासवरती काय असतं तर डू असतं का? नाही. ड्यू असतं का? नाही. आता त्याला ड्यू असा उच्चार होतो, बट DEW ड्यू म्हणजे दौ बिंदू पडलेले असतात बाहेर. येतंय लक्षात? म्हणजे DEW ड्यू या अर्थाने हा ड्यू इथे आपल्याला वापरायचा होता. देन यू शुड नॉट टू लॉस. आता काय म्हटलेलं आहे? यू शुड नॉट वेट, WAIT, तुम्ही वाट पाहायचीच नाही. कशाची? यू शुड नॉट वेट, वेट म्हणजे वाट पाहणे. टू लॉस वेट, WEIGST वेट. बघा बरं हे वेट 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 होमोफोन्स आहेत आणि ही पेयर्स कुठे आहे? पहिला वेट वेट वेट, पहिला वेट इथे आहे, वेट देन सेकंड वेट. या पद्धतीने होमोफोन्सची या पद्धतीने प्रॅक्टिस होणं खूप गरजेची आहे. आणि आपलं इंग्लिश बुक वाचत असताना सुद्धा अशा होमोफोन्सचा तुमच्याकडे संग्रह असणं खूप गरजेचा आहे. तर या पद्धतीने तुम्ही तयारी केली तर होमोफोन्सवरती कशाही स्वरूपाचा क्वेश्चन आला तर तो तुमचा नक्कीच चुकणार नाही. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर लाईक मात्र करून ठेवायचं आहे. आणि पुढे कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा कमेंटमध्ये निश्चितच सांगायचं आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके.